चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पोटॅटो नूडल्स। त्यासाठी आपण बटाटे उकडून घेणार आहोत। आता आपण अर्धा किलो बटाटे उकडून आणि हे एकदम खिसणीने खिसून बारीक करून घेतलेले आहेत। तुम्ही असे हाताने बारीक करून घेऊ शकता। आणि त्यामध्ये आपण 1 वाटी मैदा टाकलेला आहे। आता हे मैदा आणि हे एकजीव करायचं आहे आपल्याला आणि याच्यात मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण बटाटा आणि मैदा एकजीव करून घ्यायचा। 1 चमचा तेल टाकायचं त्याच्यामध्ये। आता हे आपला उंडा तयार झालेला आहे। याच्यापासून आपल्याला असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि त्याला अशी डिझाईन करायची टोपणाच्या साहाय्याने, असा पेड्याच्या आकाराची। आणि पाणी उकळत आलं की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक करून हे पेढे सोडून घ्यायचे आहेत। दुसरीकडे आपण थंड पाणी घेतलेले आणि उकळले की लगेच आपण हे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थंड पाण्यामध्ये। हे बघा पूर्ण आपल्याला हे थंड झालेले आहेत। आपण हे काढून घेणार आहोत। एका चाळणीवर काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे सगळे। आणि नंतर याच्यामध्ये आपण हे कांद्याची पात, लसूण बारीक केलेला, सोया सॉस, लाल मिरची आणि मीठ आणि हे थोडेसे तीळ टाकायचे आणि याला एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं तेल टाकून। हे बघा आपले हे तयार झालेले खाण्यासाठी पोटॅटो नूडल्स। छान लागतात खाण्यासाठी। कधीतरी आपल्याला काही नवीन खाण्याची इच्छा झाली तर आपण हे कधीही स्नॅक्स टाईप बनवू शकतो आणि खाऊ शकतो। हे बघा कशी झालेली आहे रेसिपी। तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब